नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटेसर. सर्व विद्यार्थ्यांचं नॉन ट्रेडिंग कन्सर्न या चॅप्टरमध्ये हार्दिक स्वागत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा अर्थ पाहिलेला आहे. त्यामध्ये कोणकोणत्या संघटना समाविष्ट होतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि आज आपण त्यामधील एक डिफरन्स आहे, फरक आहे व्यापारी खात्यांचा आणि व्यापारी नसलेले संघटना यांचा आपण फरक पाहणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजे ज्या संघटना आहेत की त्या संघटना फायदा कमवण्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतात किंवा त्यांचा उद्देश हा प्रॉफिट कमवणे असतो, अशा संस्थांना आपण म्हणतो प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आणि पुढे म्हटलं आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. बघा, प्रॉफिट ऑर्गनायझेशनला आपण म्हणतो ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. एक लक्षात ठेवा. तुम्हाला फरक कसा येऊ शकतो की डिफरन्स स्पष्ट करा. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असा येऊ शकतो, किंवा डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे थोडंसं शब्दांमध्ये बदल करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित त्या ठिकाणी शब्दांचं वाचन करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे सर्वांना दिसत असेल की ज्या काही प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील, फायदा कमवणाऱ्या ज्या काही संघटना असतील त्यांचा, आणि ज्या संघटना आहेत की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, ज्या संघटना त्या ठिकाणी फायदा कमवण्यासाठी काम करत नाहीत, अशा संघटना. या ठिकाणी दोन्हीही संघटनांचा आपण काय पाहतोय, फरक पाहणार आहे. या दोन्ही संघटनेमध्ये नक्की काय फरक आहे ते वन बाय वन आपण पाहणार आहे. या ठिकाणी 3 मी कॉलम केलेले आहेत आणि 3 कॉलम या ठिकाणी सर्वांना दिसत असतील. पॉईंट्स ऑफ डिस्टिंक्शन म्हणजे मुद्दे या ठिकाणी आपण बघणार आहे. त्या मुद्द्यांच्या नुसार आपण त्या ठिकाणी दोन्हीही संघटनेचा फरक पाहणार आहे. तर 3 कॉलम केले. त्यातला पहिला कॉलम आहे पॉईंट्स ऑफ डिस्टिंक्शन्स, म्हणजे या ठिकाणी मुद्दे घेणार आहे. त्यानंतर दुसरा कॉलम आहे प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजे पहिली संघटना की जी संघटना फायदा कमवण्यासाठी काम करत असते, त्यांचा एम प्रॉफिट कमवणे असतो. अर्न प्रॉफिट हा त्यांचा उद्देश असतो, एम असतो. तिसरा कॉलम आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, यांचा उद्देश एम हा नॉट फॉर अर्न प्रॉफिट. बघा, त्यांचा उद्देश काय आहे, एम काय आहे की प्रॉफिट कमवणे हा त्यांचा उद्देश नाही. ते एक प्रकारची सेवा देतात, गिव्स अ सर्व्हिस त्या ठिकाणी देत असतात. ठीक आहे. अशा प्रकारे मी 3 कॉलम केलेले आहेत. तिन्ही कॉलममध्ये जे काही मुद्दे आहेत पहिल्या कॉलममधल्या, त्यानुसार आपण त्या ठिकाणी फरक पाहणार आहे, डिफरन्स पाहणार आहे. तर ठीक आहे. या ठिकाणी आता आपण पहिला पॉईंट बघतोय. आणि पहिला पॉईंट काय आहे दिसत असेल सर्वांना. काय आहे पहिला पॉईंट? प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह, प्राथमिक या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आपण उद्देश पाहणार आहे. प्राथमिक उद्देश या दोन्हीही संघटनेचा नक्की काय असतो हे आता आपण पाहतोय. तर या ठिकाणी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा त्यांनी सांगितलेला आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह, तो बघतोय आपण. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट. मग प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा उद्देश काय असतो? प्राथमिक उद्देश, तर त्यांचा उद्देश हा अर्न प्रॉफिट, म्हणजेच काय की फायदा कमवण्याचा उद्देश हा त्या संघटनेचा असतो, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा किंवा प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा नक्की काय उद्देश आहे, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह नक्की काय आहे? तर त्यांनी सांगितले द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ देअर ऑर्गनायझेशन इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस. बघा, यांचा प्रायमरी ऑब्जेक्ट काय आहे की सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, सेवा पुरवणे, सेवेचा पुरवठा करणे हा त्यांचा प्राथमिक उद्देश या ठिकाणी आपल्याला दिसतोय. या ठिकाणी 2 नंबरचा पॉईंट आपण आता बघतोय. 2 नंबरचा या ठिकाणी मुद्दा काय आहे तुम्ही बघू शकता की प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं, 23 पत्रक तयार केलं जातं. ट्रायल बॅलन्स म्हणलेलं आहे कोणकोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स काढला जातो. तर ते आता आपण बघणार आहे. त्यांनी सांगितलं आहे की प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये प्रिपेअर्स ट्रायल बॅलन्स. म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्यांनी की ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जातो.
ट्रेरीचं पत्रक या ठिकाणी तयार केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. दुसरा आपण दुसऱ्या संघटनेचा आपण बघतो या ठिकाणी मुद्दा. काय सांगितले त्यांनी? नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं काय सांगितलेलं आहे? नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं काय सांगितलं आहे? तर डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. त्यांनी सांगितलं आहे डू नॉट प्रिपेअर म्हणजे या ठिकाणी तयार केलं जात नाही. काय तयार केलं जात नाही? ट्रायल बॅलन्स तयार केला जात नाही. बघा, म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स तयार करत नाहीत. ठीक आहे, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये, प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केला जातो, तयार केला जातो. परंतु या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जात नाही. मग काय तयार केलं जातं? तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. बघा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे तयार केलं जातं. ट्रायल बॅलन्स तयार न करता या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं. ठीक आहे, 3 नंबरचा या ठिकाणी आपण पॉईंट बघतोय. आता काय सांगितलं या ठिकाणी? अकाउंटिंग स्टेटमेंट्स. आता अकाउंटिंग स्टेटमेंट कोणकोणती तयार केली जातात ते आता आपण 1 बाय 1 पाहणार आहे. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये कोणकोणती स्टेटमेंट तयार केली जातात आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये कोणकोणती स्टेटमेंट्स तयार केली जातात हे आपण 1 बाय 1 आता पाहूया. पहिल्यांदा आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन यामध्ये कोणकोणती अकाउंटिंग स्टेटमेंट तयार केली जातात ते 1 बाय 1 पाहूया. यामध्ये त्यांनी सांगितले ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं, म्हणजे व्यापारी खातं या ठिकाणी तयार केलं जातं. दुसरं या ठिकाणी स्टेटमेंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे नफा तोटा पत्रक या ठिकाणी प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये तयार केलं जातं. त्यानंतर बॅलन्स शीट या ठिकाणी तयार केली जाते. ताळेबंद पत्रक या ठिकाणी तयार केला जातो. म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजेच प्रॉफिट ऑर्गनायझेशन यामध्ये 3 अकाउंटिंग स्टेटमेंट तयार केली जातात. पहिलं सांगितलं ट्रेडिंग अकाउंट, दुसरं सांगितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं सांगतोय मी पुन्हा एकदा बॅलन्स शीट. हे 3 पत्रके ही प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये केली जातात. आणि आपला जो आजचा धडा जो आपण बघतोय नॉन ट्रेडिंग कन्सर्न, या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये कोणकोणती स्टेटमेंट तयार केली जातात तर त्यांनी सांगितलं आहे. पहिलं आहे स्टेटमेंट रिसीट अँड पेमेंट अकाउंट, म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी तयार केलं जातं. त्यानंतर दुसरं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा, उत्पन्न आणि खर्च याचं अकाउंट या ठिकाणी, याचं खातं या ठिकाणी तयार केलं जातं. आणि बॅलन्स शीटसुद्धा या ठिकाणी तयार केली जाते. म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यामध्ये 3 पत्रके तयार केली जातात, पण त्या ठिकाणी 3ही पत्रके वेगवेगळी आहेत ही सर्वांना समजली असतील. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहे नेट रिझल्ट. चौथा पॉईंट कोणता आहे? नेट रिझल्ट. बघा, जो निष्कर्ष या ठिकाणी आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, यांचा निष्कर्ष, यांचा निकाल, यांचा रिझल्ट आपण कशा प्रकारे काढतो हे आता आपण 1 बाय 1 बघणार आहे. तर त्यांनी सांगितले बघा की प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा जो निकाल आहे किंवा रिझल्ट आहे, निष्कर्ष आहे, तो आपण कसा काढतो? नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. बघा, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस यामध्ये आपण काढत असतो. म्हणजे निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्याचा निष्कर्ष काढत असतो. आणि या ठिकाणी आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा आपण कशा प्रकारे निष्कर्ष काढतो? तर सरप्लस, जर फायदा झाला तर सरप्लस अशा मुद्द्यामध्ये काढतो, आणि लॉस झाला तर आपण या ठिकाणी डिफिसिट म्हणून या ठिकाणी आपण त्याचं कॅल्क्युलेशन करत असतो, निष्कर्ष काढत असतो. हे दोन्हीही घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला फायदा झाला तर सरप्लस, तोटा झाला तर डिफिसिट. ठीक आहे, आतापर्यंत आपण बघितलं होतं फायदा झाला तर प्रॉफिट, तोटा झाला तर लॉस. परंतु या ठिकाणी नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये वेगळे शब्द आलेले आहेत. फायदा सरप्लस, तोटा डिफिसिट. ही महत्त्वाची बाब सर्वांनी लक्षात घ्यावी. त्यानंतर शेवटचा या ठिकाणी आपण पॉईंट बघणार आहे की त्यांनी सांगितले ओनर्स फंड अँड कॅपिटल. तर ओनर्स फंड अँड कॅपिटल फंड म्हणजे भांडवल किंवा मालकाचं या ठिकाणी भांडवल कशा प्रकारे उभं केलं जातं किंवा फंड आपल्या त्या ठिकाणी कशा प्रकारे संघटनेमध्ये उभा केला जातो हे आपण आता बघणार आहे. त्यांनी सांगितलं बघा, ओनर्स फंड
includes owner's investment, that is capital plus reserve and surplus. बघा त्यांनी सांगितलं आहे की ओनर्स फंड जो आहे त्यामध्ये काही गुंतवणुका असतात, इन्व्हेस्टमेंट असतात, त्या समाविष्ट असतात प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये. कशा प्रकारे तर भांडवलामध्ये काही राखीव निधी जो असतो, रिझर्व जो असतो किंवा सरप्लस जो असतो या ठिकाणी ॲड केला जातो, याला आपण म्हणतो ओनर्स फंड. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने बघायला गेलं तर कॅपिटल फंड रिप्रेझेंट ॲक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस, सबस्क्रिप्शन्स, डोनेशन्स अँड सरप्लस ॲज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा त्यांनी सांगितलं आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण जे तयार करणार आहोत त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमधील त्या ठिकाणी जो काही सरप्लस दिला असेल किंवा डिपिसिट असेल किंवा जे सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी म्हणजे वार्षिक त्या ठिकाणी आपण काही फी घेत असतो, वार्षिक फी, त्याला म्हणतो सबस्क्रिप्शन. डोनेशन म्हणजे देणगी आणि सरप्लस म्हणजे साहेब मला माहिती आहे फायदा. या ठिकाणी जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये दाखवलेले असतील ते सर्वच्या सर्व या ठिकाणी कॅपिटल फंडमध्ये ॲड केले जातात, रिप्रेझेंट केले जातात. बघा अशा प्रकारे ओनर्स फंड आणि कॅपिटल फंड या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन बघितलेलं आहे. याला दुसरं एक नाव दिलेलं आहे डिफरन्स बिटवीन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. बघा तुम्हाला कशा प्रकारे हे प्रश्न विचारू शकतात आणि सर्वांनी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी नक्की तो प्रश्न कशाचा आहे हे समजणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं वाचन अगदी योग्यरित्या करावं लागतं. ते वाचन समजून घेण्यासाठी आपल्याला हे जे काय मी तुम्हाला लेक्चर दिलेलं आहे ते व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे 5ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच्यावरून तुमचं बेसिक नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न या चॅप्टरमधील तुम्हाला स्पष्ट होईल. नक्की नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा फरक बघितलेला आहे. काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता. त्या शंका सोडवण्याचं काम हे आमचं आहे. नक्कीच आम्ही त्या शंका सोडवू. व्हिडिओ लेक्चर बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.